एक 4 वर्षाची मुलगी आहे, तिच्या आई वारली होती महाराज. 4 वर्षाची मुलगी रोज बापाकडे हट्ट करायची की बाबा, ओ बाबा माझी आई कुठे आहे, ओ बाबा. बापाने हात वर करून सांगायचं, बाळा त्या चांदण्या दिसतायत का, तिथं तुझी आई आहे बाळा. मुलीने म्हणावं, बाबा मग मला माझ्या आईकडे घेऊन चला ना, ओ बाबा मला माझ्या आईकडे घेऊन चला ना. त्यावेळेस बापानं सांगायचं, बाळा आपण उद्या जाऊ. दुसरा दिवस उगवला. परत मुलीने तोच प्रश्न, बाबा चला ना ओ घेऊन. परत बाप म्हणाला, अरे बाळा आपण उद्या जाऊ. उद्या करत 2 महिने निघून गेले महाराज. 2 महिने निघून गेले. आता मुलीने हट्टच धरला की बाबा रोज आपल्याला म्हणतात की उद्या जाऊ, पण उद्या काही उगवत नाही. त्यावेळेस मुलीने हट्टच धरला. बापाने आपल्या मुलीला खांद्यावरती घेतलं, पण बाप विचार करू लागला, आता हिला न्यायचं तर कुठं न्यायचं. मग त्यावेळेस पंढरपूरची वारी सुद्धा जवळ आलेली होती महाराज. त्या बापाने त्या मुलीला खांद्यावरती घेतलं आणि पंढरपूरच्या दिशेने निघाला. पंढरपूरमध्ये गेला आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर मंदिराला प्रदक्षिणा मारत होता. प्रदक्षिणा मारत असताना तिथे एक माणूस किती वेळचा त्यांच्याकडे पाहत होता, आणि पाहत असताना तो त्या बापाजवळ आला आणि विचारलं की अहो बाबा, किती वेळ झालं मी पाहतोय तुमच्याकडे, तुम्ही त्या मुलीला खांद्यावरती घेतलंय, तुम्हाला ओझं झालं असेल ना त्या मुलीचं, द्या मी तिला घेतो. असं म्हटल्याबरोबर तो बाप म्हणू लागला, ज्या बापाला मुलीचं खऱ्या अर्थाने ओझं होत असतं ना महाराज, तो बापच नसतो. बाप मुलीला परत गावाकडे घेऊन आला. अशीच मुलगी लग्नाच्या वयामध्ये आलेली. लग्नाच्या वयात आली. मुलीला शेजारचे गावचे पाहुणे पाहण्याकरिता आलेत. शेजारच्या गावचे पाहुणे पाहण्याकरिता आलेलेत. चहा पाणी नाश्ता वगैरे झालं. आता पाहुणे जाण्याकरिता निघाले. बाप बिना चप्पलचा त्यांच्या मागे बस स्टँड पर्यंत गेला. बिना चप्पलचा गेला. बापाला वाटत होतं पाहुणे होकार देतील की नकार देतील. त्यावेळेस बाप त्यांच्या मागे बस स्टँड पर्यंत गेला आणि गेल्याच्या नंतर पाहुणे म्हणाले, हे बघा आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, पण महिन्याच्या आत आपल्याला काय करायचे, लग्न करायचे. त्यावेळेस बापाचं काळी तुटलं महाराज, आणि बाप जसा होता ना महाराज तसा रडत रडत घरी यायला लागला. आणि घरी यायल्याच्या नंतर विचार केला की हा आपला रडका चेहरा ना आपल्या मुलीला दाखवायचा नाही. बाप जसा आला तसा घरामध्ये शिरला आणि बापाने घराची कडी लावून घेतली. पण मुलीच्या डोक्यामध्ये विचार आला. बाबा आले पण बोलले नाहीत. ज्या अर्थी बाबा आपल्याला बोलले नाहीत ना महाराज, त्या अर्थी पाहुण्यांनी होकार दिला असावा, म्हणून बाबा आपल्याला बोलले नाही. जेवणाचा प्रसंग आला. जेवणाची वेळ झाली. मुलीने बापाला रडक्या आवाजात हाक मारली, बाबा जेवायला चला असं म्हटल्याबरोबर बाप घरातून बाहेर आला. पण महाराज ते बापाचं आणि मुलीचं नातं आहे. जेवणाचं ताट बाजूला सारून त्या मुलीने त्या बापाला कडकडून मिठी मारली आणि म्हणू लागली, बाबा तुम्हाला माझं ओझं झालं होतं का हो बाबा, तुम्हाला माझं ओझं झालं होतं, तुम्ही माझं लग्न का ठरवलं बाबा. त्यावेळेस बापाचं आणि ते मुलीचं नातं महाराज. आता एक दिवस जात होता. लग्नाचा प्रसंग जवळ आलाय आणि लग्नाचा प्रसंग जवळ आलाय. वऱ्हाडी मंडळी मंडपामध्ये जमा झाली आहेत. नवरी नवरदेव सुद्धा मंडपामध्ये आलेले आहेत. मग ब्राह्मणाने मंगलाष्टका सुरू केली. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. आता मुलीला माहेर सोडून सासरला जाण्याचा प्रसंग आहे महाराज. मुलगी मावशीच्या गळ्यात पडून रडत होती, आत्याच्या गळ्यात पडून रडत होती, पण बाप काही दिसत नाही. त्यावेळेस मुलगी आतमध्ये घरामध्ये गेली आणि पाहते तर काय, बाप आपला एका कोपऱ्यामध्ये रडतोय. मुलगी बापाजवळ गेली आणि बापाला म्हणाली, बाबा बाबा येते बरं का. असं म्हटल्याबरोबर बाप म्हणू लागला, पुरी हे बघ तू
तुझी जी सासू आहे ना तिला आई समज, आणि तुझा जो सासरा आहे ना त्याला बाप समज, आणि तुझा बाप मेला म्हणून समज. त्यावेळेस ती मुलगी काळाला शिव्या देऊ लागली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, माझ्या बाबांचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या बाबांचा दरबार. महाराज, ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही ना महाराज त्याला बापाची किंमत विचारा की बापाची किंमत काय असते. ज्याच्याकडे आहे त्याला कळत नाही, ज्याच्याकडे नाही त्याला कळतं. असल्यावर मिळत नाही, असल्यावर कळत नाही, आणि नसल्यावर मिळत नाही. म्हणून जाईल महाराज, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, बाप चुलीवरचा बाई भाकर त्यावर, बाप चुलीवरचा आई भाकर त्यावर, जेव्हा तापतो तो तवा तेव्हा भाजते ती भाकर, जेव्हा तापतो तो तवा तेव्हा भाजते ती भाकर. म्हणून महाराज आपल्याला सहज आई आठवते, रोजच्या जेवणाची तयारी करणारी आई तुमच्या आमच्या सहज लक्षात येते, पण मुलाबाळांच्या आयुष्याची जीवनाची शिदोरीची सोय करणारा तो बाप आपण सहज का बरं विसरून जातो महाराज. म्हणून महाराज सांगते तुम्ही आई वडिलांची सेवा करा. म्हणून महाराज अजून एक प्रसंग आहे, सुंदर असा प्रसंग आहे. महाराज म्हणजे शेतकरीच बाप होता महाराज, त्याने कष्ट करून त्याच्या मुलीलाच बाहेर शिकवले. बाप ज्या वेळेस मुलगी सुट्ट्यावरून घरी येते ना महाराज त्यावेळेस तो बाप घर सजून ठेवायचा, सडा रांगोळी करायचा, आणि आपली मुलगी येणार म्हणून गावात कट्ट्यावरती जाऊन बसायचा, आपल्या मुलीची वाट बघायचा. पण महाराज त्या बापाचं दुर्दैव असत की तो बाप मरून गेला महाराज. त्यावेळेस एकदा मुलीला माहीत नव्हतं, आणि मुलगी गावामध्ये आली, सुट्ट्याला आली. मुलीने पाहिलं तर काय, बाप कट्ट्यावरती, जो बाप आपली कट्ट्यावरती वाट बघत असतो तो बाप आज कट्ट्यावरती नाही. मुलगी घराजवळ गेली आणि पाहते तर काय, जो बाप आपल्यासाठी सडा रांगोळी करत असतो तो बाप आज सडा रांगोळी नाही तर तिथे राडा झालेला आहे. मुलगी घरामध्ये गेली आणि पाहते तर काय, भिंतीवरती आपल्या बापाचा फोटो आहे, आणि त्या फोटोला हार लागलेला आहे. त्यावेळेस ती मुलगी हंबरडा फोडून रडायला लागली महाराज, रडायला लागली. असे दिवस निघून गेले होते. मुलीने एकदा बापासाठी पत्र लिहिलं, बाबा आज थोडं एकटं वाटलं बाबा, बाकी काही नाही हो बाबा, तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावंसं वाटलं. चालायला लागल्यावर पहिला हात तुम्हीच दिला होता बाबा, पण नकळत कधी दूर गेलात समजलंच नाही. आज स्वतःच्या पायावर उभा असलो तरी थोडं धडपडल्यासारखं वाटलं बाबा, बाकी काही नाही हो बाबा, तुमची आठवण आली बाबा म्हणून जरा बोलावंसं वाटलं. जेवत असताना काऊचिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही बाबा, आज त्या काऊचिऊ साठी पुन्हा एकदा रुसावंसं वाटलं बाबा, बाकी काही नाही हो बाबा, तुमची आठवण आली बाबा म्हणून जरा बोलावंसं वाटलं. एकदा लहानपणी तुम्ही सोबत असताना पावसात भिजावंसं वाटायचं. फाटका रेनकोट, फाटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची, पण आज नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडंसं भिजावंसं वाटलं बाबा, बाकी काही नाही हो बाबा, तुमची आठवण आली बाबा म्हणून जरा बोलावंसं वाटलं. बाबा तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावंसं वाटलं. एकदा घरात तुम्ही नसताना मी सगळं घर रडून डोक्यावरती घेतलं होतं बाबा,
पण त्यावेळेस तुम्ही धावत पळत येऊन मी आहे असं सांगितलं होतं बाबा. पण आज बाबा बस स्टँडच्या गर्दीत सुद्धा एकटं एकटं वाटलं हो बाबा. बाकी काही नाही बाबा. तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावंसं वाटलं. तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावंसं वाटलं. म्हणून महाराज तुम्हाला सांगते की आई वडिलांची सेवा करा. कारण सांगून जाईन अजून एक प्रसंग महाराज. दोन बहीण भाऊ म्हणजे अजय आणि मेघा रस्त्याने चालले होते महाराज. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यांची गाडी घाटामधून जात होती. आणि घाटामधून जात असताना अचानक त्यांची गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याच्या नंतर त्यांच्या समोर एक रक्तबंबाळ झालेला माणूस आला. त्यावेळेस ते दोघं बहीण भाऊ घाबरले महाराज आणि घाबरले. पण तो माणूस त्यांच्या गाडीच्या काचाजवळ आला आणि त्याने त्याचे रक्तबिंबाळ झालेले हात त्या गाडीवरती रेघाटले. त्यावेळेस तो बाप, तो एका मुलीचा बाप होता महाराज. तो त्यांच्याकडे मदतीसाठी हाक मारत होता, हात जोडत होता. त्यावेळेस त्या अजयने पाहिलं की तो बाप आपल्याकडे मदतीसाठी हात जोडतोय. त्यावेळेस तो बाप आपल्याकडे काय करतोय तर हात जोडतोय. म्हणून अजयने गाडीचा दरवाजा उघडला. त्यावेळेस त्या बापाने त्या दोघांच्या पायावरती लोटांगण घातलं आणि म्हणू लागला, अहो आता 20-15 मिनिटं झाली माझा ॲक्सिडेंट झालाय आणि माझी गाडी या दरीत कोसळली आणि 4 वर्षाची मुलगी माझी या गाडीत आहे हो. त्यावेळेस तो रक्तबंबाळ झालेला माणूस त्यांना सांगत असताना अजय म्हणाला की मला दाखवा ती गाडी कुठे. त्यावेळेस अजयने त्यांना दरी दाखवली. ती गाडी कुठे गेली ती दाखवली आणि गेल्याच्या नंतर तो अजय त्या दरीमध्ये उतरला आणि त्याने एक हातात दगड घेतला. त्या गाडीची काच फोडली आणि त्या 4 वर्षाच्या मुलीला बाहेर काढलं महाराज. बाहेर काढलं आणि वर आला. वर आल्याच्या नंतर त्याने त्या मुलीला त्याच्या बहिणीकडं दिलं आणि परत त्याने त्याच्या बहिणीला विचारलं की अगं तो वडील या मुलीचा बाप कुठे. त्यावेळेस ती सांगू लागली, अरे दादा तुझ्याच मागं आले होते ते. त्यावेळेस तो अजय परत त्या खाली दरीमध्ये उतरला आणि पाहतो तर काय, गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर जो माणूस मरण पावलेला आहे ना महाराज, तोच बाप मेल्यानंतरही मुलीसाठी, आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आला. म्हणजे महाराज बापाचं काय हृदय असेल. आपण आईला सहज म्हणतो की आई आई, पण बापाला का आपण सहज विसरतो महाराज. बाप आपल्या लक्षात राहत नाही का. अरे श्रीरामांना जन्म देणाऱ्या कौशल्य माता जरूर होत्या, पण त्याच वेळेस राम राम पुत्र पुत्र करून वियोगात मरणाऱ्या त्या दशरथ राजाला आपण सहज का बरं विसरतो. अरे श्रीकृष्णांना जन्म देणाऱ्या देवकी माता जरूर होत्या, पण त्याच वेळेस यमुना नदी पार करून 12 वाजता टोपलीमध्ये घेऊन त्या श्रीकृष्णाला जाणाऱ्या त्या वासुदेवाला आपण सहज का बरं विसरतो. अरे शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजामाता जरूर होत्या, पण त्याच वेळेस शहाजी राजांची ओढताव लक्षात घ्यावं. बाप आपल्याला सहज नाही आठवत महाराज. आई सहज आठवते पण बाप आठवत नाही. म्हणून मी सांगत असते की तुम्ही काय करा तर आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांच्या सेवेने तुम्हाला काशीत तीर्थ केले तरी तुम्हाला तेवढं पुण्य मिळणार नाही. तेवढं पुण्य तुम्हाला आई वडिलांच्या सेवेने मिळेल. म्हणून सांगत असते आई वडिलांची सेवा करा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. म्हणून महाराज सांगत असते आई वडिलांची सेवा करा.
कारण जेवढं पुण्य आई बापाच्या सेवेमध्ये आहे ना तेवढं पुण्य कुठंच नाही महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा करत चला. म्हणून सांगते तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे तारे, घातली न भया नरकान, घातली या भया नरकान, विषयेत शंका झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, सत्य कर्म करा, सत्य कर्म करा आणि चांगला धर्म करा. कारण सत्य कर्म माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जातो, पण अधर्माची वाट माणसाला नरकापर्यंत घेऊन जातो. पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर सत्य कर्म करायचं नसेल तर करू नका, पण जो सत्य कर्म करतोय ना त्याला तुम्ही आड येऊ नका, नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल तर नरकाला जावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपाल ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा माऊलींच्या चरणी. ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांच्या चरणी मी सेवा समर्पित करते महाराज. तुका